सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पाडवा आहे आणि श्रद्धा म्हणजे इथे मी जिथे राहते तिथे ती फर्स्ट फ्लोअरला राहते आणि मी थर्ड फ्लोअरला राहते. तर तिची ब्लाऊज मी नेहमी शिवते आणि तिचे खूप घाईमध्ये ब्लाऊज असतात पण फिटिंग खूप छान बसते. तर मस्तपैकी सुंदर तिने साडी घेतली. साडी फॉल बिडिंग करून तिकडूनच मिळाले. 2 ते 2.5 हजाराची साडी बोलली ती. ब्लाऊज दिला तिने शिवायला. थोडंसं पॅटर्न वेगळं सांगितलं आहे. साडीमध्ये काहीतरी वेगळा एक कलर आहे, तो कलर मला शोधून काढायचा आहे आणि ह्या सगळ्या माझ्या ठेवलेल्या कटपीसच्या तुकड्यातून नाही मिळालं तर मला मार्केटमधून तो कपडा आणावा लागेल, कारण त्याचं पायपिंग करायचं पूर्ण स्लीवलेस आहे. मी तुम्हाला दाखवते त्यासाठी तिने कुठले ब्लाउजेस मला दिले होते डिझाईन बघायला. एक मिनिट. हा तिने दिला आहे असा वेगळ्याचा, पण हा आहे स्ट्रेचेबल. तर तिला म्हणले हा काय मापासाठी उपयोगाचा नाही आहे. तर खूप छान आहे डिझाईन. त्याच्यानंतर हा मी शिवलेला आहे डिझाईन, तुम्ही पाहिला असेल तो आहे. आणि ह्या साडीमध्ये फक्त गोंड्याला की बॉर्डरला साडीच्या कुठंतरी थोडासा शेड आहे पिंक. साडी मला तिने तिच्या फोटोत दाखवलेला, मी तुम्हाला दाखवते. आणि हा असा शेड आहे. ह्याचंसुद्धा काहीतरी हे करायचं आहे म्हणजे गळ्यासाठी आणलेलं आणि एक चेन गडबड झाली, ते असं लावलेलं आहे. तर ती बोलते मला लॉक करून उचलून लॉक करून दे. म्हणजे ठीक आहे. आता हे कटिंग करून घेते. हा कपडा मला मिळतो का बघते शोधून. तर हे अख्खं सगळं मी खाली काढलं पण त्यात मला काहीही भेटलं नव्हतं. जसंच तसं मी परत ठेवून दिलं. मला कंटाळा. आता मग जिथून मी कपडा मागवते, माझा दुसराही कपडा येणार आहे, त्यासोबत मी त्यांना कलर पाठवला ह्याच्यामध्ये. म्हणजे मला तुम्ही आत्ता अर्ध्यातला म्हणजे 25 सेंटीमीटर मला कपडा पाठवून द्या, कारण त्याच्यात क्रॉसपट्ट्या काढायच्या आहेत, किंवा 30 सेंटीमीटर. ते हां बोललेत. आता बघू, कॉम्बिनेशन वेगळं व्हायला नाही पाहिजे कारण वेळ कमी आहे आणि आज शिवायचं आहे. ब्लाऊज शिवताना थोडेफार मी शूट वेट केले, ते टाकलेत मला वाटतं फोटो कटिंग केलेले, ते आहे का बघते मी. तर हा कपडा त्याने पाठवून दिलेला आहे. त्याच्यातले असं मी क्रॉसपट्ट्या ते सगळं त्याच्यात काढलेत आणि कुठं हे असं जॉईंट करून घ्यावं लागतं क्रॉस कमी पडल्यानंतर. तर आता मी ब्लाऊज पूर्ण शिवून घेते. शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता हा कटिंग केल्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओसाठी शूट घेतला होता, तोच ह्याच्यात मी ॲड करते. तर अशा पद्धतीने कटिंग केलं होतं. अस्तर, त्याचं पायपिंग सगळंच म्हणजे जे काही ब्लाऊजचं मटेरियल होतं तो अस्तर त्याच्या खालीच आहे कट केलेला आणि पायपिंग पण कट केलेलं, लटकन पण कट केलेलं. पूर्ण असं तयारीनुसारच मग मी ब्लाऊज शिवायला बसते आणि पूर्ण व्यवस्थित कटिंग झालं तर ब्लाऊज हा तुमचा व्यवस्थित बसतो. जेवढं कटिंगला महत्त्व आहे तितकं स्टिचिंगला पण तितकंच महत्त्व आहे. दोन्हीही मिळून यायला पाहिजे. असा ब्लाऊज शिवून झाला आहे, परफेक्ट झाला आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसायला लागले आहे. ही जी पायपिंग आहे मी तुम्हाला जवळून दाखवते, हे बघा. आणि तिला हा एवढंच हे हवं होतं, मागे वेगळं आहे. मी स्टॅच्यूला घालून दाखवते, नाहीतर ती साडी घेऊन आली तर तिला सांगते मी. आणि हे लटकन केलेत. कॉम्बिनेशन वेगळा हवा होता तिला. ह्याला जरीची बॉर्डर होती, त्याचं मी पायपिंग करायचं का म्हटल्यावरती नको बोलली होती, पण खरंच खूप सुंदर झालं आहे. आता ह्याला इस्त्री करावं लागेल. अजून हुक लावते मी स्वतःच लावते आज हुक, कारण आज तिकडं द्यायला वेळ नाही आहे. तर चला पटपट हुक लावून घेते. झाला ब्लाऊज शिवून. श्रद्धा कसा बसला का? श्रद्धाला आज दाखवत नाही आहे, तिकडं बसली ती. हे आज कधी दिलेस तू मला? काल ह्या वेळेस. आणि ही साडी आणि तिचं खूप हे असतं की हे असं तसं. ह्या पायपिंगसाठी मला पायपीट करावं लागले. मी म्हटलं काय करू. आणि मला टेन्शन काय माहिती आहे का, हा जो पायपिंग आहे ना ह्या साडीला जरा मॅच नाही झाला डोरीला म्हणजे हे जे काही आहे ह्याला ह्याला नाही मॅच झालं तर उसून परत करणं आणि त्याचे अवघड आहे. मी तुला फोटो हे घेऊन गेले मी आणि त्याला सांगितली सिल्कची साडी आणि मला थोडंसं राणी शेड वाटत होतं, पण छान वाटायला लागलं आहे. पायपिंगमुळे छान लुक आला आहे. पण कसं हां दाखवते ना. हां मागचं हे काय बोलतात टसल्स, हे लटकन. तुझा फोटो पाठव मला उद्या आधीचे. हां असतात तिचे. तर हे असं हे केलं आहे. म्हणजे फक्त तू लटकन कसले सांगितली होतीस, पण मी म्हणले तू लटकन सांगितलं हे लक्षात होतं माझ्या. हां त्याचंच हे होतं. तर किती 30 सेंटीमीटर कपडा आणला, मग त्याचं जेवढे लटकन बसले मधला हा ऑरेंज. पण कॉम्बिनेशन खरंच खूप छान दिसतं आहे. म्हणजे एकदम म्हणजे त्या साडीमध्ये जेव्हा घालून बघितलं तेव्हा एकदम कलर कॉम्बिनेशन छान दिसतो आहे त्याचा. असं पाहिल्यानंतर असं दोन्ही बघितलं ना एवढं वाटत नाही आहे ब्लाऊजमध्ये, पण साडीवरती तो परफेक्ट वाटतो. आणि हा कपडा सिल्कमधला थोडासा असतो ना ब्लाऊज पीसचा, तो आणून बनवला वेळेवरती. उद्या गुढीपाडव्याला घालायची ती साडी. अशी नको दिवस जाऊ ग बाई वेळेवर, नाहीतर मी व्हिडिओमध्ये दाखवल्यावर लोक असे आज दिलं नाही. तुझा कसा आता माप बसला आहे माझ्याकडे. म्हणजे हां प्रिन्स कट जो काही आहे ना माप बसला, त्यामुळं टेन्शन येत नाही. फक्त टेन्शन हे येते की ही कुठली डिझाईन काढून देईल, भरवसा नाही आहे असं. म्हणजे तो इझिली व्हायला पाहिजे. पण तुझे मला नाही वाटत साधे ब्लाऊज असतात, कधीच नसतात. सिम्पल ब्लाऊजच नसतात त्याचे. थांबा साडे दाखवते. हां
हां असं काहीतरी निवडून आणते ती, पण फिटिंग बसतं, त्याचं काय हे नाही. आणि तिची कसली तक्रार नसते, मी सांगेल तेवढे पैसे देते, ती विचारत पण नाही ह्या ब्लाऊजचे किती त्या ब्लाऊजचे किती. पण हा स्लीवलेस का शिवायचा होता तुला? मी जाड दिसते कशामध्ये? अरे असं काहीतरी ही आयडिया घ्या, ज्या जाड दिसतात ना त्या स्लीवलेस घालायचं म्हणजे ते भारी. अगं पण स्लीवलेसमध्ये जाड दिसतात असं म्हणतात बरेच जण. माझ्या बाबतीत उलट आहे. त्यांना साडी दाखवते त्यांना. शूटिंग करताना श्रद्धाला बोलवते, तिने अशी डिझाईन करून दिले नाही, पण छान दिसायला लागले. असं मी अर्जंटमध्ये कोणाशी शिवत नाही, आधीच सांगते, कारण आधीच कामाचा लोड असतो. पण हिचं कसं आता बसलेलं आहे. एक एकदा तर रात्री कधी ग वास्तुशांतीला काय झालं होतं, नाही वास्तुशांतीला साडी घेतलीस तू, त्याच्यावर रेडीमेड बघितलंस आणि मला 6 वाजता कॉल केलंस की काकू शिवणार का, डिझाईन सिलेक्ट करायला अर्धा तास, रात्री शिवला आणि सकाळी गेलीस. हां तो पण व्यवस्थित बसला. तो नाही दाखवला आपण व्हिडिओमध्ये, आम्ही ते दाखवलं नाही, पण दाखवतो कधीतरी. ती साडी वापरण्यात आली तुझी एकदा दोनदा, त्याच्यानंतर नाही. 2-3दा. थांबा आता साडी दाखवतो. ओके, हे हा असा भरगच्च भरलेला पदर आहे. ॲक्च्युली सिल्वर आणि गोल्डन पण ह्याला पायपिंग केलं असताना चाललं असतं. ते इजी माझ्याकडे होते, इजी करून द्यायचं नव्हतं हिला, म्हणून मला ते कामाला लावलंय नाही. पण छान दिसतंय साडीचं कॉम्बिनेशन, छान. आणि ह्याच्यामध्ये कॉपर पण आहे. ही सिल्वर ॲक्च्युली पूर्ण गोल्डन नाही आहे, सिल्वर पण आहे. आणि पूर्ण साडीला बुट्टी आत पण आहे पूर्ण साडीला बुट्टी. हां, आणि मेन आमच्या ह्या गोंड्यामुळे जीव अडकला होता. हे बघून साडी कोणी घेतंय का सांगा, आम्ही श्रद्धाने घे. तो काल मला बोलतो मी हे म्हणजे ही काय चॉईस झाली तुझी. तुला तू काल बोललीस आल्यावर ते खूप छान होतं, ते बघ तो कलरच तिच्या डोक्यात बसला होता, म्हणून पायपिंग पण त्या कलरचे केले. पण खरंच छान दिसाले. आमची डमी वजनाने वाकडे झाली. चला, गुढीपाडव्याच्या दिवशीचा व्हिडिओ येईल उद्या. हां, आत्ता शुभेच्छा देतोय. उद्या एक व्हिडिओ करून पाठव. श्रद्धा पण व्हिडिओ छान करते, म्हणजे मी टाकते ह्या साडीवरचं. वेळ मिळेल तेवढा. आरामात. माझी माहेश्वरी. ओके, ही आहे. ही कितीची आहे ग? 3-3.5 ओके, वेगळी अशी महेश्वरी नाही बघायला मिळत. ही डिफरंट महेश्वरी, डायरेक्ट इंदोरवरून घेतलेली आहे. ओके, ही महेश्वरी मी पण घेऊन. आत्ता जे निघालेत ना, नाही ही जुनी पण आहे. तेव्हा ते पॅटर्न होतं त्याच्या ह्याच्याने. हा एक ब्लाऊज आहे, तो डिस्कस केला आणि फायनल हे केलं. का आली श्रद्धा? बहुतेक चावी विसरून गेली दिसते. काय ग? थांब. तर हा एक ब्लाऊज आहे, ह्याचं डिझाईन काहीतरी वेगळं तिने सुचवलं, बघूया कधी जमतं ते. आणि इकडे आमचे कुंत्रे भुकतात. किती वाजलेच ते दाखवते तुम्हाला. 11-10 झाले. जागी असतो कधी कधी 12 तर वाजतातच. पण खूप विदाऊट टेन्शन मी तिचे ब्लाऊज शिवत असते, कारण नेहमी शिवण्यात येतात तिचे ब्लाऊज, मेन तर मुद्दा. आणि तेहून प्रॉब्लेम हा असतो म्हणजे कधीही तिचं काही असं हे नसतं की असं तसं तसं. असं डिझाईन खूप सुंदर काढून देते आणि तिची फिटिंग इतकी छान बसते ब्लाऊजला. तर डोळे झाकून हाही एक हे असतं, म्हणजे तुम्ही कुठेही शिवायला देत असतील तर तुम्ही एक विश्वासाने त्यांना दिलं की बाबा हा ब्लाऊज नाही यांच्याकडून चांगलाच होणार आहे, चांगलाच बसेल, तर तो खरंच छान बसतो. बाई कसा बसेल, हा कसा बसेल की नाही व्यवस्थित, धाकधूक करत दिलं की ते ब्लाऊजमध्ये काहीतरी 100% गडबड होते. मीही देताना त्यांना तसं सांगत असते की तुम्ही असं विचार करून द्या की नाही हा खूप परफेक्ट होणार. आणि साड्या पण खूप छान आणते ती, शोधून मस्त साड्या असतात. ह्याच्यावरची साडी पण खूप छान आहे, त्याच्यावर ती वेगळे कॉम्बिनेशन करत असते त्याच्या ह्याच्याने. आता हे दोन्ही पण थोडेसे शिलाई मारायचे आहेत, रिपेअर करायचे आहेत. कधी तिचं माझ्याकडे बापरे म्हणजे 2-2 महिने असतात. एकदा घाईत देते, एकदा 6-7 ब्लाऊज सोबत देते, पण असतात. आणि फिटिंग चांगल्या बसल्यामुळे मला हे काय ब्लाऊज फिटिंग येत नाही, असं असतं. आज गुढीपाडव्याचं उद्याच आहे, तर बरेचसे होते आज शिलाईचे. त्याचे काही जास्त व्हिडिओ घेतलं नाही मी, कारण ते जरा घेत बसले की बाकीचे कामं राहून जातात. तर करायचं आहे अजून मला, तर मी आता बाकी सगळं आवरते. इथं
ॲडिट एक मिनिट, इथे ॲडिट करतच मी ती हुक लावत होते. ते हुकचं काढून ते ॲडिटचं, हा फोन ॲडिटसाठी होता, दुसऱ्याचं काहीतरी आलेलं. एक मिनिट, काय मेसेज आला आहे बघते मी, काहीतरी आहे, बघून घेते मी, त्यानंतर भेटते. हे हुकचं नेऊन ठेवते. आज मी ज्या रूममध्ये नसते त्या रूममधली लाईट बंद करतो कंपल्सरी. हे आमच्या घरात नियम आहे, त्यामुळे मला सवय पडून गेली. सकाळी लवकर उठायचं आहे, सगळं करायचं आहे, आवरायचं आहे. तर धागा पडला हा सगळा कचरा सकाळी आवरायचा आहे. तर चालेल, आजचा व्हिडिओ इथं संपवते. घाईमध्ये ब्लाऊज, म्हणजे घाईमध्ये नाही, जेवढा वेळ घेऊन शिवायचा तेवढं शिवतो, पण एकदम म्हणजे एकदा माप बसलं, एकदा त्यांचाही विश्वास बसलं, कुठलंही डिझाईन असलं की एकदम व्यवस्थित होतात. तर चालेल, चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. हा राहिलेला कपडा आहे, तिला घेऊन जावे बोलले, ते परत ठेवून गेले. काहीतरी शिवता येईल किंवा तिला स्लीव लावून वेगळं वाटलं तर वेगळं हे ब्लाऊज शिवता येईल. तर चालेल, चला कसा वाटला आजचा ब्लाऊज नक्की सांगा.